आणि अजून एक मोठी बातमी येते, ही बातमी आहे बीडच्या केजमधून। काय बातमी आहे बघूया। बीडच्या केजमधून ही ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत पोहोचतेय। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी होणार आहे। हे जे हत्या प्रकरण आहे बीडमधलं, त्याची सीआयडी चौकशी होणार आहे। केज तालुक्यातील मासाजोग इथल्या सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झालेली होती। या हत्या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींना अटक केलेली आहे। प्रमुख आरोपींच्या शोधाकरता पोलिसांनी पथक रवाना केलेलं आहे। तर ग्रामस्थांच्या मागणीनुसार 2 पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव देखील पाठवण्यात येणार आहे। या सगळ्या प्रकरणाची सीआयडी चौकशी होणार असून विशेष सरकारी वकिलाची देखील नियुक्ती करण्यात येईल असं आश्वासन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी ग्रामस्थांना दिलेलं आहे। पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आश्वासनानंतर मांजर सुंबा ते केज रोडवर सुरू असलेला रास्ता रोको मागे घेण्यात आला। सरपंचाची हत्या झाली होती आणि त्यामुळे रास्ता रोको करण्यात आलेला होता। या रास्ता रोकोमुळे वाहतूक कोंडी झालेली होती। अखेर या प्रकरणाला वेग आला आणि आत्ताची अपडेट अशी आहे की पोलीस अधीक्षकांनी या सगळ्या ग्रामस्थांना आश्वासन दिलं की यावर आम्ही कठोर कारवाई करू। 2 आरोपींना पकडलं, त्यामुळे मग रास्ता रोको थांबलेला आहे। काही गावकऱ्यांनी काही पोलीस अधिकारी PSI त्यांच्यावर काही आरोप केले होते। थोडंसं आम्ही थोडक्या कालावधीत चौकशी केली, त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं। इकडचे जे PI आहेत ते PIंची इन्क्वायरी करून रिपोर्ट पाठवणार आहोत आणि बाकीचे CID चौकशी, स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर नेमणे या मागण्या मान्य केलेल्या आहेत। अजून एक महत्त्वाची बातमी आहे, ही बातमी याच प्रकरणासंदर्भातली आहे। काय ब्रेकिंग आहे पुढची ती सुद्धा आपण बघूया। बीडच्या केज तालुक्यातील मासाजोग इथल्या सरपंच हत्या प्रकरणासंदर्भात आता एक प्रतिक्रिया येते। 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। या 2 आरोपींना अटक करण्यात आलेली, याबरोबर आता मराठा आंदोलक जरांगेंनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। बीडमधील माजी सरपंच हत्या प्रकरणासंदर्भात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। जातीवादाचं विष पेरून खून करण्याचं काम थांबवा, तसंच असं कृत्य करून तुमच्यावरच वाईट वेळ येईल असं वागू नका, असं आवाहन जरांगेंनी केलेलं आहे। जरांगेंनी या सगळ्या प्रकरणामध्ये मोठी भूमिका घेतलेली आहे। त्यांनी असं म्हटलंय की जातीवादाचं विष पेरू नका, आपापसात जातीवादाचं विष पेरू नका आणि खून करण्याचं काम थांबवा। असं कृत्य करून तुम्ही तुमच्यावरच वाईट वेळ आणताय, तसं वागू नका। तसंच नव्यानं निवडून आलेल्या लोकांना त्यांनी काय समजवायचे ते ठरवावं। माझे लोक मरायला लागले आहेत आणि खून हा विषय जर तुम्हाला कळत नसेल आणि आरोपीला मोकाट फिरू देणार असाल तर ते तुम्हाला जड जाईल, असा इशारा जरांगेंनी सत्ताधाऱ्यांना दिला। तुम्ही जे जातीवाद म्हणताय ना, ते जरा थांबवा, नका दुसरीवर ढकलू, जरा चांगले धडे द्या। बघा बरं का, मी खूप चांगल्या पद्धतीने सांगतोय, जरा चांगले धडे द्या तुमच्या लोकांना। या गोष्टीपासून जरा लांब जा म्हणत, नका वारंवार तुम्ही जातीवादाचे प्रयोग करून किंवा विष पेरून खून करायचे, दहशत माजवण्याचा प्रयत्न तुम्ही थांबवा। कारण तुम्ही जर अशी दहशत माजवायला लागले आणि असे खून करायला लागले तर नाविलाजाने समाजाला उठावं लागेल। तुम्ही इशारा समजता याला का काय समजता तुम्ही तुमचं बघा ना, आम्हाला माहित नाही तुम्ही काय समजता याला। विनंती शब्द वापरलेला आहे, पण माझे लोक मरायला लागले, खून हा विषय जर तुम्हाला कळत नसला आणि तुम्ही जर याला मोकाट फिरू देणार असलात जातीच्या आणि जातीवादाच्या नावाखाली, तर जड जाईल बरं। हो, तुम्हाला जे वाटतंय त्याच्या पलीकडे प्रक्रिया जाईल बरं काही। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। बीड जिल्ह्यातील मसाजोग इथलं वातावरण आता निवळलेलं आहे, मात्र मसाजोग आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आलं। सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या यानंतर या भागात तणाव होता। 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 1 आरोपी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलेला आहे। गावकऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्यानं रात्री उशिरा मयत संतोष देशमुख यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले।
या सगळ्या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थशी बोलूया. सिद्धार्थ, वातावरण तापलेलं होतं, रास्ता रोको सगळ्या गावकऱ्यांनी केलेला होता. आता पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे. 2 आरोपींना अटक झालेली आहे. आत्ताचं वातावरण कसं आहे? अंत्यसंस्कार सुद्धा करण्यात आलेत पार्थिवावर. हे बघा सुवर्ण, मसाजोगचे तरुण जे सरपंच आहेत देशमुख, त्यांच्या अपहरण आणि हत्येनंतर गेल्या 24 तासांपासून मसाजोग धुसमसत होतं. रस्ता रोको, जाळपोळ सगळ्या गोष्टी झाल्या. मात्र काही मागण्या मान्य झाल्या. 2 आरोपींना अटक झाली आणि त्यानंतर काल रात्री मनोज जरांगे पाटील यांनी या गावामध्ये भेट घेतली, गावकऱ्यांना समजावून सांगितलं आणि त्यानंतर अंत्यसंस्कार झालेले. आज सकाळी थोडंसं वातावरण निवळलेलं दिसतंय. मात्र मसाजोग जो आहे पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेलं आहे. एकही दुकान रस्त्यावरचं या ठिकाणी सुरू नाही आहे. हत्येनंतर लगेच या ठिकाणी आगडोंब उसळला होता. गावकऱ्यांचा संताप होता, कारण संतोष देशमुख हे मनमिळावू आणि चांगले कार्य करणारे सरपंच म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध होते. त्यामुळे निश्चितच गावकरी संतापले आणि त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपला संताप, निषेध व्यक्त केला. मात्र पोलिसांनी तातडीने 2 आरोपींना अटक केलेली आहे आणि जो कोणी दोषी अधिकारी PSI आहे त्या एका PSIला सुद्धा या ठिकाणी सस्पेंड करण्यात आला आणि PIच्या सस्पेंडचा प्रस्ताव सुद्धा राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे. निश्चितपणे पोलीस कामाला लागलेली आहे. CID चौकशीची मागणी सुद्धा गावकऱ्यांची मान्य झालेली आहे आणि काल रात्री उशिरा 1 ते 1:15 दरम्यान मयत संतोष देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार झाले आणि आज 10-10:30 वाजता त्यांचा बाकीचा कार्यक्रम सुद्धा या गावामध्ये होणार आहे. आपण बघतोय गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर थोडासा तणाव आहे. मात्र पोलिसांचा बंदोबस्त आणि पोलिसांच्या भूमिकेमुळं थोडंसं वातावरण निवळलेलं आहे. आपण बघतोय पूर्ण दुकानं बंद आहेत, गावातले व्यवहार सगळे ठप्प आहेत आणि गावकरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा थोडासा तणाव आणि भीतीचं वातावरण सुद्धा दिसत आहे. मात्र एकंदरीतच बऱ्यापैकी मागण्या मान्य झाल्या. 2 आरोपींना अटक केली आणि बाकीचे आरोपी पकडण्यासाठी जवळपास 7 ते 8 टीम रवाना करण्यात आलेला आहे. CID चौकशी, एकंदरीतच गावकऱ्यांच्या पूर्ण मागण्यांचा विचार या ठिकाणी केला गेलेला आहे. मनोज जरांगे पाटील सुद्धा आता या ठिकाणी गावकऱ्यांना रात्री समजावून गेले. त्यामुळं वातावरण कुठंतरी निवळलेलं आहे. मात्र नेमकी ही अपहरण आणि हत्या का झालेली याचा मुख्य कारण अजून पुढे येऊ शकलेलं नाही. मात्र पोलीस आहेत, तपास यंत्रणा आहेत, त्यावर काम करतील आणि आज दिवसभरात, आज सकाळी थोडीशी तणावाची सकाळ ठरलेली मसाजोगला, मात्र तणाव निवळत चाललेला आहे. एकंदरीतच आपण बघतो की संध्याकाळपर्यंत अजून परिस्थिती या ठिकाणी ही होऊ शकते. मात्र ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांनी काल वक्तव्य केलेलं की दोन्ही बाजूच्या 2 बाजूच्या नेत्यांनी असतील किंवा समाज कार्यकर्त्यांनी समजावून या ठिकाणी वातावरण आणखी बिघडू देऊ नये ही जबाबदारी आहे. सुवर्णा. बरोबर. सिद्धार्थ, धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. आमचे प्रतिनिधी मसाजोगलाच आहेत आणि तिथलं वातावरण थोडंसं निवळलेलं आहे अशी माहिती ते आपल्याला देत आहेत.